नमस्कार मित्रांनो, मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पोर्टलवरती जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भरपूर महिलांचे अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांचे अर्ज हे रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे अर्ज अप्रूव्ह होतो ते आपण पाहणार आहोत आणि कशाप्रकारे अर्ज रिजेक्ट होतो आणि रिजेक्ट झालेला अर्ज हा एडिट कशाप्रकारे केला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला अर्जाचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्ही केलेले अर्ज दाखवले जातील. आता भरपूर अर्ज हे पेंडिंगमध्ये दाखवलेले जात आहेत. काही अर्ज अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे तुम्ही नेक्स्ट बटनवरती क्लिक करून पाहू शकता की हा एक समोर अर्ज आहे की जो की अप्रूव्ह झालेला आहे. तर तुमचाही अर्ज थोड्या दिवसांनी अप्रूव्ह होईल, कारण आता सध्या सुरुवात झालेली आहे अप्रूव्ह व्हायची. कारण नाही, या महिन्यामध्ये जी काही अर्जाची छाननी आहे ती होणार आहे. इथे डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर हा अर्ज ओपन होतो आणि हा अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की डिस्ट्रिक्ट लेवलला हा अर्ज अप्रूव्ह करण्यात आलेला आहे आणि रिमार्क काय आहे, कोणी अप्रूव्ह केला आहे व कुठे अप्रूव्ह झाला आहे ते दाखवते. आता विलेज लेवलला पेंडिंग आहे तर काय आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा अर्ज एकदा अप्रूव्ह झाला, याचा विषय संपला. पुढच्या महिन्यात त्या व्यक्तीला त्याचे पैसे जमा होतील. ज्या महिलांचे अर्ज पोर्टलवर अप्रूव्ह होतील त्या महिलांचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये जमा होणार आहेत. काही जणांचे अर्ज रिजेक्टसुद्धा झालेले आहेत. त्यांना असं आलेलं आहे रिसबमिट त्यांना मेसेज गेलेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे असा मेसेज त्यांना गेलेला आहे. त्यांना रिसबमिट आलेला आहे, ज्यांचा असा अर्थ होतो की पुन्हा अर्ज एडिट करू शकता. आणि ज्यांचा काय कारण आहे हे तुम्ही डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून पाहू शकता की हा अर्ज तुम्ही कशामुळे रिजेक्ट झालेला आहे. तर याला आपण पुन्हा एडिट करू शकतो. पण अर्ज का रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करा. खाली आल्यानंतर शेवटी तुम्हाला दाखवेल इथे विलेज लेवलला रिसबमिट दाखवत आहे. स्टेटस रिमार्क काय आहे तर आधार कार्ड हॅज नॉट अटॅच. आधार कार्ड अटॅच नाही. जर नवीन ज्यांनी अर्ज केलेले आहेत, भरलेले आहेत, त्यांना आधार ऑप्शन हे नव्हतं. आता पोर्टल अपडेट झालेलं आहे. आता आधार कार्ड, बँक पासबुक तुम्ही नवीन पद्धतीने अपडेट करू शकता. इथे तुम्हाला पेन्सिलचे आयकॉन आहे, त्या एडिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि हा जो अर्ज रिजेक्ट झालेला आहे तुम्ही याला पुन्हा एडिट करू शकता. आधार कार्डची पहिली बाजू, मागची बाजू, बँक पासबुक अपलोड करू शकता आणि तुम्ही तुमच्या अर्जामध्ये सुधारणा करू शकता. तर अशी ही माहिती होती मित्रांनो. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.